मी स्नेहल. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत घरी बनवलेले खुसखुशीत असे घरगुती खाद्य. तर आपण जाऊया आपल्या किचनकडे. घरगुती खाजा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, तेल, मीठ, इलायची, साखर. हा 1/2 किलो मैदा आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि 2 चमच तेल टाकून पीठ मळून घेत आहे. अशा प्रकारे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. ह्या पिठाचे मी छोटे छोटे उंडे करून घेतलेले आहेत आणि ते मी पोळीप्रमाणे लाटून घेणार आहे. आणि आपल्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत. इथे मी एका वाटीमध्ये मैदा आणि डालडा ह्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. ह्याचं प्रमाण 2 चमच मैदा आणि 2 चमच डालडा असं आहे. आता या पोळीवर मी हे मिश्रण लावत आहे. आता ह्याच्यावर मी दुसरी पोळी ठेवत आहे. तिलाही मी मिश्रण लावून घेत आहे. अशा प्रकारे मी 4ही पोळ्या एकावर एक ठेवलेल्या आहेत आणि त्याला मी मैदा आणि डाळड्याचं मिश्रण लावून घेतलेलं आहे. आणि आता मी ह्याला रोल करत आहे. आणि आता ह्याचे मी काप करून घेत आहे. अशा प्रकारे आपण काप करून घेतलेले आहेत आणि त्यातला मी एक उंडा घेतलेला आहे आणि तो मी लाटून घेत आहे आता. पण त्यासाठी ह्याला असं प्रेस करायचं जेणेकरून लेयर चांगल्या पडतील. आता हे आपले लाटून झालेले आहे. आता हे आपण तळून घेऊया. आता आपण इथे साखरेचा पाक तयार करून घेत आहोत. त्यासाठी मी 1.5 कप साखर घेतलेली आहे आणि थोडं पाणी टाकते. आणि वेलची पण टाकते. हा पाक आपला तयार झालेला आहे. आता पाक आपण ह्याच्यावर सोडत आहोत. तो चांगला मुरला गेला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपला घरगुती खाजा खाण्यासाठी तयार झालेला आहे.